लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला। खरं तर हे अर्थसंकल्प देशवासियांसाठी किती लाभदायक आहे हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्या माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी सनदी लेखापाल असलेले दिलीप सत्यभाई आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, खरं तर या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघता? अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष कर कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल होतील अशी कधीच अपेक्षा नव्हती, कारण गेल्या वर्षी 12 लाख रुपयाचं मोठं गिफ्ट देऊन सामान्य करदात्याला मोठं ऑलरेडी बक्षीस मिळालं होतं। यंदाच्या वर्षी 2025 कायदा पास झाल्यामुळं जे काही बदल करायचे होते ते ऑलरेडी बदल कायद्यामध्ये झालेले होते, त्यामुळे कुठं आमूलाग्र बदल होईल अशी अपेक्षा नव्हती आणि तसंच झालं। महत्त्वाचे बदल जरी काही नसले तरी थोड्याफार बहु प्रमाणामध्ये थोडेसे बदल झाले आहेत, पण ते जे बदल झाले आहेत ते फक्त प्रोसिजरल आस्पेक्टच्या संदर्भात बदल झाले आहेत। प्रत्यक्षात आर्थिक दिलासा संपूर्ण करदात्याला मिळण्यासारखे कोणतेही बदल झालेले नाही आहेत। आणि या संदर्भात मला एकच फक्त त्रुटी या संदर्भात सांगावीशी वाटते की ट्रम्पच्या महत्त्वाच्या याच्यामुळं करदायित्वामुळं मोठ्या लोकांना, जे एक्सपोर्ट करणारे लोक होते त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती या बजेटमध्ये काही पूर्ण झाली नाही। तर या बजेटमुळं महाराष्ट्र आणि पुण्याला नक्की काय फायदा होईल? आता सर्वसामान्य करदात्यांच्या दृष्टीने पाहायचं जर झालं तर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत आणि त्या बदलानुसार पूर्वी जे काही आपण रिटर्न भरत होतो ITR 1 आणि 2 ते आता 31 जुलैच्या अगोदरच दाखल करावे लागतील आणि बाकीचे जे रिटर्न्स आहेत म्हणजे ट्रस्ट वगैरेचे आहेत ते आता 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला दाखल करता येतील। याच्यात आणखीन एक महत्त्वाचा बदल असा झाला आहे की पूर्वी आपण बिलेटेड रिटर्न्स 31 डिसेंबरपर्यंत दाखल करू शकत होतो, आता ते बिलेट रिटर्नच्या ऐवजी रिवाईज रिटर्न आता आपल्याला 31 मार्च नंतरच्यापर्यंत आपल्याला दाखल करण्याची मुभा या बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे। याच्यात जो पूर्वी 5,000 रुपयाचा दंड आपल्याला लागत असे तो आता सिम्पल फी म्हणजे 1,000 रुपये भरून आपल्याला त्यामध्ये बेनिफिट होणार आहे। म्हणजे सामान्य करदात्याच्या दृष्टीने जरी उशीर झाला तरी उशिराचा फार मोठा दंड त्यांना भरावा लागणार नाही, हे थोडक्यात याचं गणित आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। याच्यात आणखीन एक महत्त्वाचा बदल जो झाला आहे की प्राप्तिकर कायद्याअंतर्गत पूर्वीच्या काळी जर थोडासा मोठा गुन्हा झाला तर त्यांना 7 वर्षाची शिक्षा होती आणि ती 7 वर्षाची शिक्षा फार मोठी होती, त्यामुळं परदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये यायला धजावत होते आणि आता म्हणून ती 7 वर्षाची शिक्षा त्यांनी कमाल 2 वर्षापर्यंत कमी करण्यात आणलेली आहे आणि जी 2 वर्षासाठी शिक्षा होती ती आता फक्त 6 महिन्यापर्यंत कमी करण्यात आली आहे। हे जे काही डिक्रिमिनलायझेशन झालं आहे हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि भारतात परदेशी गुंतवणूक येण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे असं म्हणायला काही हरकत नाही। खरं तर या बजेटमध्ये काय स्वस्त काय महाग, सामान्यांवरती याचा काय परिणाम होणार आहे? सामान्य नागरिक जे आहेत नाही, तुम्ही पाहिलं तर समाजकारण, अर्थकारण, राजकारण करताना जो काही एक समतोल साधावा लागतो तो या बजेटमध्ये साधावा लागला असल्यामुळं कोणत्याही प्रमाणामध्ये झाला तर बेनिफिटच होणार आहे। प्रत्यक्षात कोणत्या किमती वाढतील अशातली काही गोष्ट वाटत नाही, कारण कोणताही अधिभार किंवा अधिक टॅक्सेस फक्त जे सट्टेबाजीवाली आहेत त्यांच्या संदर्भात टॅक्स वाढणार आहे, कारण OTT फ्युचर्स ऑप्शन यामध्ये टॅक्सेस रेट वाढलेले आहेत, पण बाकीच्या कोट्या काय याच्यामध्ये मोठा कर वाढला आहे असं काही दिसत नाही। जे काही आहे ते प्रत्यक्षात आपण जेव्हा फाईन प्रिंट पाहू त्याच वेळेला आपल्याला यावर भाष्य करता येईल। एकंदरीतच खरं तर हे जे बजेट आहे त्या बजेटच्या संदर्भात सनदी लेखपाल यांची ही प्रतिक्रिया होती। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।